बनवणार आहोत साबुदाणा खीर। ते टाकून घेऊया। तूप गरम झाले की आपण त्यात ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया। साबुदाणा खीर मस्त अशी लागते, उपवासाला पण चालते, मस्त खाऊ शकता तुम्ही अशी बनवून। कधी कंटाळाला खिचडी वगैरे खायचा तर अशी खीर तुम्ही खाऊ शकता। आपले छान रोस्ट झालेत, आता आपण काढून घेऊया। जास्ती नाही, थोडं थोडं गरम करायचं असं। याचकडे आपण दूध टाकून घेऊया। अर्धा लिटर मी दूध घेतलं आहे। तुम्हाला जास्त हवा असेल तर मी जास्त घेऊ शकता। दूध उकळी आणून द्या, 2-3 उकळी आणून द्यायची। चांगली आता उकळी आलेली आहे, याला आपण शाबू ह्याच्यात घालून घेऊ। शाबू असा मी 2 तास पाण्यात भिजत ठेवलेला, चांगला मऊसूत झालेला आहे। असं भिजवून घ्यायचं। आता आपण शाबू टाकून घेऊया। हे सतत ढवळत राहा, खाली चिकटणार नाही। शाबू शिजेपर्यंत जरा खाली चिकटतात, त्यामुळे सारखं असं हलवत राहा ढवळत, त्यामुळं खाली चिकटणार नाही। हे बघा तर छान शिजलेले आहे। तर आपण थोडीशी अशी टाटवून घेऊया, म्हणजे चांगली चव येईल, रबडीसारखी होईल अशी। मग थोडी अशी आपण शिजवून घेऊया बारीक गॅसवर। 2 चमचे अंदाजे शाबू बारीक करून घेऊया, पावडर करून घ्यायची। फाईन पावडर करून घेतलेली आहे। आता आपण दुसरी तयारी करूया। आता ही बारीक केलेली साबुदाण्याची पावडर जरा 2 चमचे घालून घेऊया आणि दही 2 चमचे घालूया, मिक्स करून घेऊयात। दही मिक्स झाले चांगलं, ह्याच्यात आपण बाकीचे साहित्य घालून घेऊया। हे बटाटे आहेत 2, हे बटाटे ह्याच्यात किसून घेऊया चांगले। हे वडे खूप छान लागतात मसाला, आणि आधीमध्ये केलं आपल्याला खावं वाटत तेव्हा पण हे छान लागतात खायला। किसून झाला आहे आपला, ह्याच्यात बारीक केलेली आणि हे काळं मीठ मिक्स करून घेऊया। खीर पण आपण मध्ये मध्ये जरा हलवून घेऊयात। खीर पण चांगली होत आली, आता आपण हे मिक्स करून याचे वडे करून घेऊया। ज्यात शेंगदाण्याचं कूट टाकूया। या शेंगदाण्याच्या कुटामुळे चांगली बाइंडिंग येते। मग आपलं झालं आता हे मिश्रण तयार, आपण याचे वडे करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टिक्की करून जरी फ्राय केलं तरी चालते, तळल्याला तुम्ही करून बघायला। हे बघा कसा छान झाला आहे वडा तयार। हे बघा अशी वडी आपली, जर तुम्हाला टिक्की करायची असेल तर अशी करू शकता, फक्त न होल पडता। हे बघा तेल घातलं आहे मी, तेलात आपण शालो फ्राय करून वडे घेऊया। आता एक एक करून आपण ठेवूया। आता त्याच्यापेक्षा छान हे वडे लागतात आणि तेलकट पण होत नाही त्यांचे। कसे लागतात नक्की कमेंट करून सांगा। हे बारीक गॅसवर असं खरपूस असं भाजून घ्यायचं, आतून चांगले भाजले जातात बारीक गॅसवर भाजले की, नाहीतर मग पलट पलट करून आपण हे चांगले शेकून घेऊया। बघा हे झालेच आपले आता चांगले, आपण काढून घेऊया। हे बघा कसे झाले, किंवा असंही खाल्लं तरी छान लागतात। आपण मिरची वगैरे सगळं टाकलेलं आहे याच्यात, जे छान लागतं। हे बघा आपली खीर पण आता झालेली आहे, घट्ट सरसे झाले, सगळं रबडीसारखे। आपण वेलची पावडर टाकून घेऊया, चमचा टाकूया, मिक्स करून घेऊया। आता तुम्ही करून बघा अशी खीर आणि साबुदाण्याचे वडे कसे लागतात बघा, नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आपण सर्व करूया। आता कसे उपवासाला तुम्ही खाऊ शकता, किंवा आधीमध्येही तुम्हाला खाऊ शकता अशी खीर। हे बघा कसे मस्त असे सुंदर खीर झालेले, वडे झालेले आहेत। वडे तुम्ही उपवासाला चटणीसोबत खोबऱ्याचे खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता, इतर वेळेला तुम्ही सॉस बरोबर खाल्ले तरी चालतील। आणि मला नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।